श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्याशी अशा एका विषयावर बोलणार आहे जो आपल्या सर्वांच्या काळजाच्या जवळचा आहे. तो म्हणजे आपली मुलं. आपण रात्रंदिवस कष्ट करतो, घाम गाळतो, ते फक्त आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणून. पण मित्रांनो, कधी आपण हा विचार केलाय का की मुलांना मोठं करताना आपण नकळत काही अशा चुका करत तर नाहीये ना ज्या त्यांच्या आयुष्याचा पाया डळमळीत करतील. चांगली मुलं घडवायची असतील तर सर्वात आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की मूल हे कोऱ्या कागदासारखं असतं. आपण त्यावर जे लिहू तेच उमटणार आहे. अनेकदा आपण प्रेमापोटी किंवा समाजाच्या दबावापोटी आपल्या मुलांची तुलना दुसऱ्यांच्या मुलाशी करू लागतो. बघतो कसा हुशार आहे किंवा त्याला किती मार्क पडले हे म्हणताना आपण विसरतो की प्रत्येक फुलाचा फुलण्याचा काळ वेगळा असतो. ही तुलना मुलांच्या मनातील स्वाभिमान मारून टाकते. त्याऐवजी त्यांच्यातल्या सुप्त गुणांना वाव द्या. त्यांना स्वतःशी स्पर्धा करायला शिकवा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांसमोर तुमचं वागणं. मूल तुमचं ऐकून कमी आणि तुम्हाला बघून जास्त शिकतात. जर आपण स्वतः तासनतास मोबाईल मध्ये डोकं घालून बसलो आणि मुलाला म्हणालो की बाळा तू अभ्यास कर, तर ते कधीच शक्य नाही. आपण घरात ज्या पद्धतीने एकमेकाशी बोलतो, संकटात जसे वागतो, अगदी तसंच आपलं मूल घडत असतं. त्यांना संस्काराचे डोस पाजण्यापेक्षा स्वतः एक आदर्श उदाहरण बनवून त्यांच्या समोर उभं राहा. बऱ्याचदा आपण मुलाचे प्रत्येक हट्ट पूर्ण करतो. त्यांना वाटतं ते लगेच हातात आणून देतो. आपल्याला वाटतं आपण त्यांच्यावर खूप प्रेम करतोय, पण खरं तर आपण त्यांना अपयशाचा सामना करण्यासाठी कमकुवत बनवत असतो. त्यांना आयुष्यातल्या नाही या शब्दाची ओळख करून द्या. कष्टाची भाकरी किती गोड असते हे त्यांना समजू द्या. ज्यात मुलाला संघर्षाची चव ठाऊक असते तेच मूल उद्याच्या जगात पाय घट्ट रोवून उभं राहू शकतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना तुमची संपत्ती नकोय, त्यांना तुमचा वेळ हवा आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण त्यांना महागडी खेळणी देतो, पण त्यांच्याशी मनमोकळं बोलायला विसरतो. त्यांच्या चुकांवर ओरडण्यापेक्षा त्या चुका का झाल्या हे समजून घेणारे मित्र बना. त्यांच्यावर तुमची स्वप्न लादू नका, तर त्यांना त्यांची स्वतःची आकाश शोधण्यासाठी पंख द्या. लक्षात ठेवा, एक यशस्वी माणूस बनण्यापेक्षा एक चांगला माणूस बनणं ही तुमची सर्वात मोठी गुंतवणूक आहे. जर तुम्ही त्यांना आत्मविश्वास, प्रेम आणि संस्काराची शिदोरी दिली तर ही मूल फक्त तुमचं नावच नाही तर या जगाचं भविष्य उजळून टाकतील. चला तर मग आजपासूनच आपण एक शपथ घेऊया की आपल्या पाल्यांसाठी आपण फक्त पालक नाही तर एक मार्गदर्शक आणि खंबीर आधार बनूया. मित्रांनो, आपण अनेकदा म्हणतो की आजची पिढी बिघडली आहे, मुलांना साधे संस्कार उरले नाहीत. पण कधी शांतपणे बसून आपण स्वतःला विचारले का की या पिढीला घडवणारे कुंभार कोण आहेत? आपणच ना. आपण मुलांच्या भविष्याची काळजी करतो, पण त्या काळजीपोटी आपण त्यांचं आज जर हिरावून घेत नाहीये ना. चांगल्या मुलांच्या जडणघडणीत आई वडिलांनी काय करू नये यावर आज आपण गंभीरपणे बोलूया. पहिली गोष्ट म्हणजे मुलांच्या चुकांना कधीच गुन्हा समजू नका. मूल चुकणारच, कारण ते शिकत आहेत. पण जेव्हा आपण त्यांच्या एका चुकीवर आभाळ कोसळल्यासारखा आरडाओरड करतो तेव्हा त्यांच्या मनात शिकण्याची जिद्द मरते आणि भीती जन्म घेते. त्यांना ओरडण्यापेक्षा त्या चुकीतून सावरण्याचं बळ द्या. त्यांना हे सांगा की बाळा तू चुकलास तरी चालेल, पण ती चूक मान्य करून पुढे कसं जायचं हे मी तुला शिकवेन. आणखीन एक गोष्ट म्हणजे मुलांसमोर कधीच स्वतःला हातबल किंवा नकारात्मक दाखवू नका. जर आपणच घरामध्ये सतत तक्रारी करत असू, नशिबाला दोष देत असू किंवा लोकांची उणीधुणी काढत असू तर मुलंही तेच शिकणार आहेत. मुलांसाठी त्यांचे आई वडील हे जगातील सर्वात मोठे हिरो असतात. जर हा हिरोच खचलेला असेल तर मुलांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनही नकारात्मक बनतो. त्यांना जिद्द शिकण्याची असेल तर आधी स्वतःच्या आयुष्यातील आव्हानांना हसत सामोरे जायला शिका. आपल्याला वाटतं की मुलाला सगळ्यात भारी शाळेत घातलं, त्याला ब्रँडेड कपडे दिले म्हणजे आपली जबाबदारी संपली. पण मित्रांनो, पैशाने विकत घेतलेल्या वस्तूंनी मुलांचं कपाट भरेल, त्याचं चरित्र नाही. मुलांसमोर कधीच पैशाचा माज करू नका किंवा गरिबाचा न्यूगंडही बाळगू नका. त्यांना माणुसकीची किंमत सांगा. एखाद्या गरजूला मदत कशी करावी, मोठ्यांचा आदर कसा राखावा आणि निसर्गावर प्रेम कसं करावे हे पुस्तकात नाही तर तुमच्या वागण्यातून त्यांना दिसू द्या. कधी कधी आपण मुलांच्या आयुष्याचे रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात घेतो. त्यांना काय आवडतं यापेक्षा आपल्याला काय सोयीचं आहे याचा विचार करतो. लक्षात ठेवा, तुमचं मूल हे तुमची मालमत्ता नाही तर ते एक स्वातंत्र्य व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या पंखात किती ताकद आहे हे पाहण्याआधीच आपण त्यांना पिंजऱ्यात कोंडून ठेवतो. त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या, त्यांना पडू द्या, धडपडू द्या, कारण पडल्याशिवाय सावरण्याची किंमत कळत नाही. एकच सांगेन, मूल तुमच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतील पण तुमच्या कृतीकडे कधीच दुर्लक्ष करत नाही. तुम्ही जे आहात तसेच तुमचे मूल बनणार आहेत.
त्यामुळे मुलांना सुधारण्याआधी स्वतःमध्ये छोटे छोटे बदल करा. त्यांना प्रेम द्या, विश्वास द्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना हे जाणून द्या की जग इकडे तिकडे झालं तरी त्याचे आई वडील त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. जेव्हा मुलाला हा विश्वास मिळतो तेव्हा त्याला जगातला कोणताही अडथळा रोखू शकत नाही. चला एक असं घर घडूया जिथे भीती नाही तर फक्त प्रेम आणि विश्वास असेल. मित्रांनो, आज मी तुमच्याशी गोड बोलणार नाहीये तर काही कटू सत्य मांडणार आहे. आपण आपल्या मुलांना यशस्वी बनवण्याच्या शर्यतीत इतकं पळतोय की माणूस म्हणून ते आतून पूर्णपणे रिकामे होत चाललो आहोत. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तुमच्या मुलाला जगातलं सगळं सुख देते तर क्षणभर थांबा आणि स्वतःला विचारा की तुम्ही त्यांना खरंच सुखी करताय की अपंग. सर्वात मोठी चूक जी आजचे पालक करतात ती म्हणजे मुलाच्या संघर्षाचा मार्ग साफ करणे. आपण काय करतो, त्यांच्या वाटेतला प्रत्येक दगड आपण स्वतः उचलतो. त्यांना ऊन लागू नये, त्यांना त्रास होऊ नये म्हणून आपण धडपडतो. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही पाखराला उडूच दिलं नाही तर त्याच्या पंखात ताकद येईल कशी. त्यांना संकटाचा सामना करू द्या, त्यांना रडू द्या, त्यांना स्वतःचे प्रश्न स्वतः सोडू द्या. आयुष्याच्या रणांगणात तुम्ही स्वतःसोबत आयुष्यभर नसणार आहात. त्यामुळे त्यांना स्वतःची लढाई स्वतः लढायला आतापासूनच शिकवा. दुसरी गोष्ट, आपल्या मुलांसमोर कधी इतरांची निंदा नालस्ती करू नका. आपण कोणाबद्दल काय बोलतो, समाजाबद्दल काय मत व्यक्त करतो हे मूल टिपत असतात. जर तुम्ही इतरांचा अपमान करत असाल तर तुमचे मूल कधीच लोकांचा आदर करायला शिकणार नाही. तुमची मुलं तुमची झुले नाहीत तर ते तुमचे आरसे आहेत. तुम्ही जे काही चुकीचं करा ते त्याच्यात प्रतिबिंब म्हणून उमटणारच. आणि सर्वात घातक गोष्ट म्हणजे मुलांना लाच देणं. तू अभ्यास केलास तर तुला मोबाईल देईन, तू जेवलास तर तुला चॉकलेट देईन. हे आपण काय करतोय? आपण मुलांना योगवार शिकवतोय की संस्कार, प्रेम हे निस्वार्थी असावं. त्यांना कर्माचं महत्व सांगा, फळाचं आमिष. त्या दिवशी मुलाला वाटेल की प्रत्येक कामाच्या बदल्यात काहीतरी मिळणार आहे, त्या दिवशी त्याच्यातली सेवावृत्ती आणि माणुसकी संपलेली असेल. लोकांना, मुलं म्हणजे तुमची अपुरी स्वप्ने पूर्ण करणारे यंत्र नाहीयेत. मला डॉक्टर होता आलं नाही म्हणून माझ्या मुलाने झालंच पाहिजे हा अट्टाहास थोडा. त्यांच्यावर अपेक्षांचं ओझं इतकं लादू नका की त्या ओझ्याखाली त्यांचा निरागसपणाच दबून जाईल. त्यांना मुक्तपणे श्वास घेऊ द्या. त्यांना हे सांगण्यापेक्षा की तुला जगात पहिले यायचं आहे, त्यांना हे सांगा की तुला जगात एक चांगला माणूस बनायचा आहे. जाता जाता एवढं सांगेल, संपत्ती इतकी नका कमवू की मुलाला कष्टाची किंमत राहणार नाही. पण संस्कार मात्र एवढे द्या की कितीही मोठी संपत्ती आली तरी त्याचा पाय जमिनीवरच राहिला. तुमच्या मुलाला तुमच्या पैशाची नाही तर तुमच्या मार्गदर्शनाची आणि विश्वासाची गरज आहे. उठा, जागे व्हा आणि आपल्या मुलाचं भविष्य सावरण्याआधी स्वतःचं वागणं सुधारा. मित्रांनो, कधी विचार केलाय का की आपली मुलं आपल्याशी खोटं का बोलू लागतात? ती आपल्यापासूनच गोष्टी का लपवतात? उत्तर सोपं आहे, कारण आपण त्यांना सत्य पचवण्याची ताकद गमावून बसलो आहोत. आपण मुलांना एक परफेक्ट भावलं बनवण्याच्या प्रयत्नात त्यांच्यातला जिवंतपणा मारून टाकतोय. चांगली मुलं घडवायची असतील तर आज आपल्याला आपल्या पालकांच्या भूमिकेचा फेरविचार करण्याची गरज आहे. सर्वात आधी एक गोष्ट थांबवा, ती म्हणजे मुलांच्या आयुष्यातली अतिलुडबुड. आपण त्यांच्या प्रत्येक गोष्टी ढवळाढवळ करतो. त्यांनी काय खावं, काय खेळावं, कोणाशी बोलावं, अगदी त्यांनी कसं हसावं इथपर्यंत. लक्षात ठेवा, गुलाबाच्या रोपाला वाढवण्यासाठी तुम्ही फक्त खत आणि पाणी देऊ शकता, त्याला हाताने ओढून मोठं करू शकत नाही. पालकांनी माळी बनवावं, मालक नाही. त्यांना मोकळी जागा द्या, त्यांना स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ द्या. जेव्हा मुलं स्वतःचे निर्णय घेतात तेव्हाच त्यांच्या जबाबदारीची जाणीव निर्माण होते. दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्या मुलांसमोर आपल्या कष्टाचं प्रदर्शन करू नका. मी तुझ्यासाठी एवढं केलं, इतके पैसे खर्च केले, तुझं शिक्षण कसं करतोय मलाच ठाऊक. अशी वाक्य बोलून आपण मुलांच्या मनात एक प्रकारचे अपराधीपणाची भावना निर्माण करतो. मुलाला हे ओझ वाटू लागतं. त्यांना तुमचं प्रेम हे कर्ज वाटायला नको, तर ती त्याची शक्ती असायला हवी. तुमच्या कष्टाची जाणीव त्यांना तुमच्या शब्दातून नाही तर तुमच्या समर्पणातून आपोआप होईल. पालकांना मुलांसमोर कधी हार मानण्याची भाषा करू नका. आयुष्य कठीण आहे हे त्यांना सांगा, पण ते जगण्यालायक आहे हे सुद्धा त्यांना दाखवून द्या. जर आपणच घरी आल्यावर ऑफिसच्या त्रासाचा पाडा वाचत असू, जगाला शिव्या घालत असू, तर मुलांच्या मनात जगाबद्दल भीती निर्माण होईल. त्यांना सांगा की संघर्ष हा आयुष्याचा भाग आहे आणि तो आनंदाने स्वीकारायचा असतो. आणखीन एक कडू सत्य, आपण अनेकदा मुलांच्या यशाचं कौतुक करतो पण त्याच्या प्रयत्नाचं नाही. जर मुलाला कमी मार्क मिळाले तर आपण नाराज होतो, पण त्याने त्याच्यासाठी किती रात्री जागून अभ्यास केला हे आपण विसरतो. निकालापेक्षा प्रतिक्रियेवर प्रेम करायला शिकवा. ज्या दिवशी मुलं निकालाच्या भीतीतून बाहेर पडेल त्या दिवशी ते खऱ्या अर्थाने शिकायला सुरुवात करेल. मुलांसाठी ATM मशीन
बनण्यापेक्षा मार्गदर्शक बना. त्यांना वस्तूची श्रीमंती देण्यापेक्षा विचारांची श्रीमंती द्या. मुलं तुमची मालमत्ता नाहीत, ती या जगाची अमानत आहेत. त्यांना फक्त एक चांगला माणूस म्हणून घडवा. बाकी जग त्यांना स्वतःहून मान देईल. ही जबाबदारी मोठी आहे, पण जर तुम्ही प्रेमाचा आणि संयमाचा हात धरलात तर तुमचं मूल नक्कीच एक उज्ज्वल भविष्य घडवेल. चला आजपासून आपण बदलायला सुरुवात करूया, कारण आपण बदललो तरच आपलं जग बदलेल. मित्रांनो, आपण मुलांना शाळेत पाठवतो, त्यांना क्लास लावतो आणि त्यांना संस्काराचे धडे देतो. पण एक प्रश्न स्वतःला विचारायचे, व तुमच्या मुलाला एखाद्या मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल किंवा त्यांच्याकडून एखादी मोठी चूक होईल, तेव्हा त्याच्या मनात सर्वात पहिला विचार कोणता येईल? माझे बाबा मला मारतील हा, की मला आता माझ्या बाबांकडे जायला हवं, हे मला सावरतील हा? ज्या दिवशी तुमच्या मुलाच्या मनात हा दुसरा विचार येईल ना, त्या दिवशी समजून जा की तुम्ही एक आदर्श पालक बनला आहात. चांगली मूल घडवताना आपण सर्वात मोठी चूक कोणती करतो माहितीये? आपण त्यांच्यावर अटी घालतो. तू पहिला आलास तरच मी तुला सायकल देईन, तू नीट वागलास तरच मी तुला फिरायला नेईन. हे प्रेम नाही, हा व्यवहार आहे. मुलाला हे कळू द्या की तुमचं त्याच्यावरचं प्रेम त्याच्या यशावर किंवा अपयशावर अवलंबून नाहीये. त्याला हे सांगा की बाळा, तू जिंकतोस किंवा हारवस, मी कायम तुझ्या पाठीशी आहे. हे सांगणं मुलाला आळशी बनवत नाही, तर त्याला जगातल्या मोठ्या आव्हानांना भिडवण्यासाठी मानसिक बळ देतं. दुसरी गोष्ट म्हणजे मुलाचा आदर करायला शिका. आपल्याला वाटतं की आदर फक्त लहानांनी मोठ्याचा करायचा असतो, पण तसं नाहीये. जर तुम्ही तुमच्या मुलाचा लोकांसमोर अपमान करत असाल, त्याच्या बोलण्याला किंमत देत नसाल, तर तो स्वतःचा आदर करायला विसरून जाईल. ज्या मुलाला घरात मान मिळत नाही, ती मुलं बाहेर जाऊन चुकीच्या ठिकाणी मान शोधू लागतात. त्यांना घरात बोलवायला वाव घ्या, त्यांचं म्हणणं ऐकून घ्या. त्यांना हे वाटलं पाहिजे की माझे आई वडील माझे सर्वात चांगले मित्र आहेत. अजून एक महत्वाची चूक म्हणजे मुलांच्या समोर सतत नकारात्मक वातावरण निर्माण करणे. घरातील कटकटी, पैशाच्या योजना किंवा इतरांबद्दलचा द्वेष, या सगळ्या गोष्टी मुलांच्या निरागस मनावर विष पसरवतात. घरी असं ठिकाण असायला हवं जिथे बाहेरच्या जगाचा ताण विसरून जाईल, ना की तिथे गेल्यावर ताण अजून वाढेल. मुलांसाठी घराचा उंबरठा हा विश्वासाचा उंबरठा असायला हवा. लोकांनो, मुलं म्हणजे काय केवळ आपलं नाव पुढे नेणारी पिढी नाहीयेत, ती देवाने आपल्याला दिलेली एक संधी आहे. स्वतःला अधिक चांगलं माणूस बनवण्याची आपण त्यांना काय देतो यापेक्षा आपण त्यांच्यासाठी कोण आहोत हे जास्त महत्वाचं आहे. त्यांना महागड्या वस्तूची ढिगाऱ्यात गाडून टाकू नका, तर त्यांना आठवणीच्या बागेत फुलू द्या. शेवटी एकच लक्षात ठेवा, मुलांना घडवणं ही एखादी फॅक्टरी नाही जिथे तुम्ही कच्चा माल टाकला की पक्का माल येईल. ही एक साधना आहे आणि या साधनेत सर्वात आधी आपल्याला स्वतःला शांत, संयमी आणि प्रेमळ बनावं लागेल. जर तुम्ही प्रेमाचं बी पेरलं तर फळ सुद्धा गोडच येतील. आपल्या मुलांचे पंख कापू नका, त्यांना फक्त दिशा दाखवा. ते स्वतःच आपलं आकाश शोधतील. आजपासून एक नवीन सुरुवात करूया, फक्त पालक म्हणून नाही तर त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुरक्षित सावली म्हणून. मित्रांनो, मूल जन्माला घालणं सोपं नसतं, पण त्याला माणूस म्हणून घडवणं ही एक मोठी तपश्चर्या आहे. आजकाल आपण पाहतो की मूल उद्धट वागतात, ती ऐकत नाहीत किंवा ती भरकट चाललेली आहेत. पण द्वेष मुलाचा देण्याआधी आपण कधी आपल्या स्वतःच्या पालक तत्वाचा एडिट केलाय का? चांगली मुलं घडवायची असतील तर पालकांनी काही गोष्टी स्वतःच्या आयुष्यातून कायमच्या बाद केल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे मुलांसमोर कधीही खोटं बोलू नका. आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी खोटं बोलतो. कोणाचा फोन आला की आपण मुलाला सांगतो, सांग बाबा घरी नाही येत. तुम्हाला वाटतं हे साधं खोटं आहे, पण तुम्ही त्या क्षणी तुमच्या मुलाला लबाडे शिकवत असता. तुम्ही त्यांच्या डोळ्यासमोर एक उदाहरण सेट करताय की संकटातून वाचण्यासाठी खोटं बोलणं सोयीचं असतं. मग उद्या जेव्हा ते मूल तुमच्याशी खोटं बोलेल, तेव्हा तक्रार करण्याचा अधिकार तुमच्याकडे उरलेला नसेल. मुलं तुमची प्रवचन ऐकत नाहीत, ती तुमचं आयुष्य अब्जो करत असतात. दुसरी गोष्ट मुलाच्या कष्टाचा सन्मान करायला शिका. आपण फक्त निकालाच्या दिवशी रिझल्ट बघतो, पण त्या रिझल्ट मागे मुलाने घेतलेली मेहनत, त्याचा ताण आपण कधी समजून घेतलाय का? मुलाला अपयश आलं तर त्याला टोमणे मारणं थांबवा. त्याला हे जाणू द्या की हारणं हा गुन्हा नाही, पण हार मानून प्रयत्न सोडणं हा गुन्हा आहे. जेव्हा तुम्ही त्यांच्या कष्टाचं कौतुक कराल, तेव्हा त्याला पुन्हा उभं राहण्याची जिद्द मिळेल. ज्या घरात मुलाच्या प्रयत्नाची कदर केली जाते, तिथे जिद्दी मूल घडतात. आणखीन एक खंबीर चूक म्हणजे मुलाच्या प्रत्येक चुकीचं समर्थन करणं. माझं पिल्लू असं करू शकत नाही किंवा शिक्षकच वाईट आहेत असं म्हणून आपण मुलाच्या चुका पाठीशी घालतो. ही सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे. मुलाला त्याच्या कृतीची जबाबदारी द्यायला शिकवा. जर त्याने चूक केली असेल तर त्याला त्याची शिक्षा किंवा त्याचे परिणाम भोगायला लावा. जर तुम्ही आज त्याला वाचवलं तर उद्या समाज त्याला कधीच माफ करणार नाही. त्याला शिस्त ही छेडीने नाही तर परिणामाच्या जाणीवीने लावा.
आणि पालकांनो, मुलांसमोर कधीही आपल्या कुटुंबातील मोठ्यांचा किंवा शिक्षकाचा अनादर करू नका. जर तुम्ही तुमच्या आई वडिलांशी आदराने वागत नसाल तर तुमचं मूल तुमच्याशी आदराने वागेल ही अपेक्षा करणं मूर्खपणाचं आहे. संस्कार हे रक्तापेक्षा वर्तनातून जास्त पसरतात. तुम्ही आज जे पेरलंय तेच तुम्हाला तुमच्या म्हातारपणी कापायला मिळणार आहे. ही साखळी आहे, ती तोडण्याची ताकद फक्त तुमच्या हातात आहे. मुलाला प्रॉडक्ट समजू नका. ते काही गुंतवणूक नाहीये की जी तुम्हाला भविष्यात व्याज परतावा देईल. ते एक स्वातंत्र्य आयुष्य आहे. त्यांना इतकं सक्षम बनवा की उद्या तुम्ही नसलं तरी ते अभिमानाने जगू शकतील. त्यांना संपत्तीचा डोंगर नकोय, त्यांना विचारांचा हिमालय द्या. मुलांना फक्त शिकू नका तर त्यांच्यासोबत शिका, त्यांच्यासोबत मोठे व्हा. चला आजपासून आपल्या मुलांच्या डोळ्यातला विश्वास जपण्याचा प्रयत्न करूया आणि त्यांना एक समृद्ध नागरिक बनवूया. तर मित्रांनो, जाता जाता फक्त एकच गोष्ट मनाशी पक्की बांधून ठेवा. आपली मूल ही केवळ आपलं नाव पुढे नेणारी पिढी नाही, तर ती आपण या जगातल्या दिलेली सर्वात मोठी भेट आहे. आपण त्यांना किती संपत्ती दिली यावर त्यांचं भविष्य ठरणार नाही, तर आपण त्यांना कोणते विचार दिले आणि संकटात उभं राहण्यासाठी किती आत्मविश्वास दिला यावर त्यांचं आयुष्य उभं राहणार आहे. लक्षात ठेवा, एक वेळ अशी येईल जेव्हा ही मूल मोठी होतील, स्वतःच्या पायावर उभी राहतील, तेव्हा त्यांना तुमच्या महागड्या खेळण्याची आठवण येणार नाही, तर त्यांना आठवेल तो तुम्ही त्यांच्या पाठीवर ठेवलेला विश्वासाचा हात, तुम्ही त्यांच्यासाठी काढलेला वेळ आणि तुम्ही त्यांच्या चुकांमधून त्यांना सावरताना दिलेली ती मायेची ऊब. पालक तत्व ही कोणती स्पर्धा नाहीये, ती एक सुंदर साधना आहे. रोज थोडं थोडं स्वतःला बदलूया. आपल्या वागण्यातून त्यांना प्रेम आणि आदर शिकूया. जर आपण एक चांगलं माणूस म्हणून त्यांच्या समोर उभं राहिलो तर ही मुलं स्वतःहून आदर्श बनतील. तुमच्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जर आजचा हा संवाद तुमच्या मनाला कुठेतरी भिडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या इतर पालकांसोबत नक्की शेअर करा, कारण तुमची एक छोटीशी शेअर केलेली माहिती कदाचित एखाद्या मुलाचं आयुष्य बदलू शकते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत आपल्या मुलांची काळजी घ्या. धन्यवाद.